नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, नवीन वर्षाच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 11 जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदानाची यादी आलेली आहे, त्याची केवायसी सुद्धा करणे सुरू आहे आणि 11 जिल्ह्यातील मी तुम्हाला यादीच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। जुलै महिन्यामध्ये 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून 993 कोटी 1 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि याच्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, पहिला जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील 90,255 शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना 65 कोटी 31 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। दुसरा जिल्हा अकोला, अकोला जिल्ह्यातील 2,571 शेतकऱ्यांकरिता 174 कोटी 144 कोटी 28 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। यवतमाळ जिल्ह्यातील 2,63,609 शेतकरी पात्र आहेत, या शेतकऱ्यांना 165 कोटी 10 लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत। चौथा जिल्हा बुलढाणा, बुलढाणा जिल्ह्यातील 1,48,423 शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना 115 कोटी 23 लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। पाचवा जिल्हा वाशिम, वाशिम जिल्ह्यातील 60,165 शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना 47 कोटी 14 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। सहावा जिल्हा जालना, जालना जिल्ह्यातील 282 शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना 33 लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहेत। सातवा जिल्हा परभणी, परभणी जिल्ह्यातील 201 शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना 27 लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। याचबरोबर आठवा जिल्हा हिंगोली, हिंगोली जिल्ह्यातील 27,742 शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना 14 कोटी 54 लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले आहेत। नववा जिल्हा नांदेड, नांदेड जिल्ह्यातील 6,17,911 शेतकरी पात्र आहेत, या शेतकऱ्यांना सर्वात जास्तचा निधी 420 कोटी 46 लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत। दहावा जिल्हा बीड, बीड जिल्ह्यातील 127 शेतकरी पात्र आहेत, या शेतकऱ्यांना 9 लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत। आणि शेवटचा जिल्हा लातूर, लातूर जिल्ह्यातील 32 शेतकरी पात्र आहेत आणि या 32 शेतकऱ्यांना 2,92,000 रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत। एकंदरीत मित्रांनो, 11 जिल्ह्यातील अमरावती असेल, अकोला असेल, यवतमाळ असेल, बुलढाणा असेल, वाशिम असेल, या 5 जिल्हे हे अमरावती विभागातील आणि याच्या व्यतिरिक्त जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड व लातूर, एकंदरीत या सर्व 11 जिल्ह्यातील शेतकरी 14,09,318 शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना 993 कोटी 1 लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत। आणि याच्या व्यतिरिक्त ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या होत्या आणि जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी पुनर्भरणाकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून वेगळा निधी म्हणजे 74 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आणि एकंदरीत संपूर्ण जे काही पैसे आहेत 1,000 कोटी पेक्षा जास्तचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे। म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालेलं होतं, शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकरिता 993 कोटी आहेत आणि शेतजमिनी खरडून गेलेल्या शेतकऱ्यांकरिता 74 लाख रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहेत। तर शेतकरी मित्रांनो, जवळपास हेक्टरी 13,600 रुपयाने वाटप सुरू आहे आणि 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत, पहिली 2 हेक्टर पर्यंत मर्यादा होती, परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून ही 2 हेक्टरची मर्यादा आता राज्य सरकारच्या माध्यमातून 2 हेक्टर पासून 3 हेक्टर पर्यंत नेण्यात आलेली आहे आणि एनडीआरएफ एसडीआरएफच्या निकषामध्ये सुद्धा दुप्पट वाढ केलेली आहे आणि हेक्टरी 13,600 असे 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हे पैसे मिळणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, जुलै 2023 मध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं त्या शेतकऱ्यांना एक थोडासा दिलासा भेटलेला आहे आणि या शेतकऱ्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये केवायसी केल्यावर हे सर्व अनुदानाचे पैसे जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, 11 जिल्ह्यातील संपूर्ण एक अतिवृष्टी अनुदानासंदर्भात एक महत्त्वाचा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, तुर्तास इथे थांबतो, तोपर्यंत धन्यवाद।